नमस्कार मंडळी, तुम्ही पाहत आहात कायदा.com. या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत देशमुख वतन जमीन म्हणजे काय आणि तिच्या संपूर्ण प्रक्रियेबद्दल. जर तुमच्या सातबाऱ्यावरती देशमुख वतन जमीन असेल तर ती वतनमुक्त करता येते का? पूर्वी देशमुख हे गावातील महसूल अधिकारी, प्रशासन सांभाळणारे अधिकारी म्हणून त्या ठिकाणी सेवेसाठी होते. त्यांना सेवेसाठी ही जमीन दिली जायची. म्हणजे देशमुख वतन हे 1962-63च्या कायद्याअंतर्गत रद्द करण्यात आलं. अजूनही काही लोकांच्या सातबाऱ्यावरती ही नोंदी आपल्याला पाहायला मिळतात. इनामी म्हणून त्या नोंदी असतात. जमीन थेट विकता येत नाही, गहाण करता येत नाही, कोणत्याही प्रकारचं कायदेशीर काम करता येत नाही. जर करायचं असेल तर सातबाऱ्यावरती नोंद पहा. ती थेट विक्री करता येत नाही म्हणून वतनमुक्तीसाठी आपण एस-डी-ओ कार्यालयामध्ये वतनमुक्तीचा अर्ज द्या. यामध्ये जुनी कागदपत्रे, सातबारा, वारसाचे पुरावे हे जमा करा. सब डिव्हिजन ऑफिसकडे तुम्ही हा आदेश त्या ठिकाणी मिळवण्यासाठी पडताळणी करून घ्या. वतन रद्द करण्याचा आदेश ते सर्व पाहिल्यानंतर देतं. तो आदेश घेऊन नवीन म्युटेशन एंट्री करा, तलाठी कार्यालयात जा, फेरफारची नोंद त्या ठिकाणी करा. नोंद हटवल्यानंतर आता ही जमीन सामान्य मालकीची होते. ही जमीन विक्रीसाठी, गहाणखतासाठी किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या कामासाठी तुम्हाला वापरता येते. सब रजिस्टर ऑफिसमध्ये तुम्ही हिची कायदेशीर पद्धतीने नोंदणी करू शकता. व्यवहार पूर्णपणे कायदेशीर होतो. याचा सारांश जर सांगायचा झाला तर देशमुख वतन हे सुद्धा बाकीच्या वतन जमिनीसारखंच आहे. तुम्हाला जर ॲब्सोल्यूट राईट मिळवायचा असेल तर तुम्हाला या सर्व प्रक्रिया फॉलो कराव्या लागतील. जुन्या काळामध्ये 1960च्या आधी सांगायचं झालं तर हे सर्व वतनदारी पद्धती होत्या. आताच्या काळामध्ये ते जरी गेलं असलं तरी काही सातबारे असे आहेत. म्हणून तुम्हाला हे करेक्शन करणं महत्त्वाचं ठरतं. हा बदल तुम्ही करा. या सर्व प्रक्रियेनुसार करा आणि आपली जमीन पुन्हा एकदा क्लिअर टायटल करून घ्या. आमच्या या माहितीबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट सेक्शनमध्ये सांगत चला आणि असेच कायद्याचे फायद्याचे व्हिडिओ कायदा.com मध्ये पाहत राहा. भेटूया पुन्हा नव्या माहितीसह नव्या व्हिडिओ. धन्यवाद.